देवगडमधल्या विजयदुर्ग किल्ल्यासमोर मराठा आरमार संग्रहालय उभारण्यात येणार। शिवरायांच्या आरमारात वापरल्या जाणाऱ्या शिडाच्या बोटी, जहाजांची प्रतिकृती संग्रहालयात पाहता येणार। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। 7 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम। जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ। हातातोंडाशी आलेली भात शेती परतीच्या पावसात पुन्हा भिजली। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात मुसळधार, सोयाबीन आणि कापूस पिकाचं नुकसान। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मिठागराच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मुलुंडकरांचा जोरदार विरोध। या प्रकल्पामुळे मुलुंड ते कांजूर परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मुलुंडकरांचं म्हणणं। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणं 4 जणांना भोवलं। दापोलीमध्ये थिल्लरपणा करणाऱ्यांना स्थानिकांनी काळं फासत दिला चोप। चौघांच्या माफीनाम्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांच्या दिलं ताब्यात। नवरात्रोत्सव आणि कोजागिरी निमित्ताने सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंद। एसटी बसेस व्यतिरिक्त इतर सर्व खासगी वाहनांना प्रवेश बंद असणार। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। तिरुपती लाडू भेसळ प्रकरणी एसआयटीच्या चौकशीला स्थगिती। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं तपास थांबवला। आंध्र प्रदेश पोलीस महासंचालकांची माहिती। मद्यप्रेमींसाठी आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय। मद्याचा कोणताही ब्रँड मिळणार फक्त 99 रुपयात। सरकारकडून अधिसूचना जारी। त्यामुळे सरकारची 5,500 कोटींची कमाई होणार। 12 ऑक्टोबर पासून धोरण लागू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।